नमस्कार. विदर्भ दर्पण न्यूज मध्ये आपले सर्व दर्शकांचे स्वागत करतो. मी आपला मित्र रितेश कुमार सिंगारे. संविधान चौकात सुरू असलेल्या उपोषणाला आज गंभीर वळण आलं आहे. 20 एप्रिल 2026 पासून हक्क आणि स्वाभिमानासाठी आमरण उपोषण सुरू केलेले ज्या महिला रज्जू परिपगार उर्फ कांबळे यांच्या उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर रज्जू परिपगार यांनी तीव्र इशारा दिला आहे. आज सायंकाळी 5 वाजता संविधान चौक येथे ऐच्छिक मृत्यू घेण्याचा निर्णय त्यांनी मेसेजद्वारे जाहीर केला असून याच दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनत असली म्हणून पोलिसांनी मोठा फौजपाटा नागपूरच्या संविधान चौक येथे उपोषणस्थळी दाखल झालेला आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असून उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता नागपूरसह राज्यभराचे लक्ष वेधले जात आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेणार आणि पुढे काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विदर्भ न्यूज तर्फे रितेश सिंगारे, नागपूर.